एका गावात हरिपंत नावाचे धनाढ्य शेतकरी राहत होते. घर मोठं, दारात नांगर बैल, अंगणात मुलांची लगबग. पण पंतांचं खरं वैभव म्हणजे घरातलं मोठं धान्याचं कोठार. पावसाळ्यात शेत बहरलं की कोठार धान्याने भरून जायचं. घरातल्या सगळ्यांना वाटायचं आपण खूप श्रीमंत आहोत. मोठा मुलगा रघुनाथ कामसू शेतात राबायचा. दुसरा मुलगा वासुदेव थोडा आळशी पण शहरातून नवनवीन स्वप्न घेऊन यायचा. धाकटी मुलगी सुहासिनी आईला कामात मदत करायची. सगळं सुरळीत चालू होतं. पण हळूहळू भावंडात भांडणं सुरू झाली. रघुनाथ म्हणायचा, धान्य जपून ठेवा, पुढचं वर्ष कसं येईल माहीत नाही. वासुदेव म्हणायचा, धान्य विकून पैसा मिळवू, घरात नवा वाडा बांधूया. सुहासिनी मात्र आईसारखी म्हणायची, गरिबांना थोडं द्या, पुण्य मिळेल. भांडणं इतकी वाढली की कोठाराचं झाकण लपून छपून उघडलं जायचं. कोण किती घेतलं हे कुणालाच कळेना. काही दिवसांनी कोठार रिकामं झालं. त्या वर्षी दुष्काळ पडला. शेत ओस पडली. गावकऱ्यांकडे धान्य नव्हतं. हरिपंतांच्या घरात मात्र कोठार उघडं पण रिकामं. आईनं सगळ्यांना एकत्र बसवलं आणि शांतपणे सांगितलं, धान्य ही संपत्ती नाही तर विश्वास आहे. जेव्हा आपण लोभ केला तेव्हा धान्य निसटून गेलं. जर आपण प्रेमाने जपून आणि वाटून वापरलं असतं तर आज हे संकट ओढवलं नसतं. त्या दिवसानंतर भावंडांनी वचन दिलं, जेवढं मिळेल तेवढं जपून ठेवायचं, गरजूंना वाटायचं आणि लोभापायी भांडायचं नाही. बोध, घरातली संपत्ती धान्य पैसा यांचं खरं मूल्य जपणं आणि वाटणं यात आहे. एकत्र राहिलं की संकटही सहज पेलली जातात. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.